नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी एक पुस्तक आणले आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ऋतुपर्वा. या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास वसेकर. आता हे पुस्तक आहे कशावर? तर हे पुस्तक आहे निसर्गामध्ये, म्हणजेच आपल्या अवतीभोवती असलेल्या झाडाझुडपांमध्ये जे काय अगणित बदल होत असतात त्याच्याबद्दलचं इत्थंभूत वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आता लेखकांचं असं म्हणणं आहे की ऋतू बदल जे काही होतात निसर्गामध्ये ते चंद्रमासावर नाही तर सूर्याच्या संक्रांतीवरती अवलंबून असतात. म्हणजेच ऋतू बदल हे जानेवारी महिन्यापासून सुरू होतात ते डिसेंबर महिन्यापर्यंत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये निसर्गामध्ये जे काय चेंजेस होत राहतात ना त्याच्याबद्दलचं महिन्या वाईज त्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. जसं की जानेवारी महिन्यामध्ये काय बदल होतात, कुठल्या झाडांना फळं येतात, फुलं येत जे हिरवेगार होतात, कुठल्या झाडांची पान गळती होते, अशी सगळी माहिती प्रत्येक महिन्यावाईज त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला काय माहिती होतं तर आपल्याला ह्या पुस्तकातून आपल्या भारतीय पर्यावरणाला मदत करणारे कुठले वृक्ष आहेत जे आता काटले जातात पण त्यांना लावण्याची गरज आहे त्याबद्दलची माहिती मिळते. त्याचबरोबर ती परकीय वनस्पती कुठल्या आहेत ज्या आपल्या भारतामध्ये आहेत, ज्या मूळ आपल्या भारतीय नाहीच जे आपल्याला वाटतात की ते भारतीय पण नाही आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल चाफा. चाफा हा आपल्याला जर वाटत असेल की हे भारतीय पण हा भारतीय नाहीये. तसंच हादगा किंवा जास्वंदीचं फुल इव्हन हे सुद्धा भारतीय नाहीये. तर अशी आपल्याला बरीच माहिती मिळते. त्याचबरोबर ती अवतीभोवती आपल्या अशा वनस्पती ज्या औषधी आपल्याला माहिती नसतात तर त्या वनस्पतींची पण याच्यामध्ये खूप माहिती दिलेली आहे. हे जर पुस्तक वाचलं ना आपल्याला इत्थंभूत सगळी माहिती निसर्गाची तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर ती आपल्या ज्ञानात खूप छान भर पडते.